नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण पहिले समरूपता सिमिलॅरिटी. हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. आपण आता समरूप त्रिकोणांच्या कसोट्या पाहूया. टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स. समरूपतेच्या त्रिकोणांच्या एकूण 4 कसोट्या आहेत. पहिली कसोटी आहे को कसोटी म्हणजेच ए सिमिलॅरिटी टेस्ट. जर दोन त्रिकोणामध्ये त्यांचे तीनही संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप आहेत असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ या त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एलएमएन मध्ये कोन ए आणि कोन एल समान मापाचे आहेत, कोन बी आणि कोन एम एकरूप आहेत आणि कोन सी आणि कोन एन एकरूप आहेत. म्हणजे एका त्रिकोणातले 3 कोन दुसऱ्या त्रिकोणातल्या 3 संगत कोनांशी अनुक्रमे एकरूप आहेत तर आपण हे दोन त्रिकोण को कसोटीनुसार समरूप आहेत असे म्हणू शकतो. म्हणजेच इथे आपण सिद्धता अशी लिहू शकतो. त्रिकोण एबीसी व त्रिकोण एलएमएन मध्ये इथे एकास एक संगती अशी आहे, एबीसी एकास एक संगत एलएमएन. मग इथे कोन ए एकरूप कोन एल दिलेला आहे. सारख्या कोनांनी कोन दाखवलेले आहेत. सारख्या कोनांचा अर्थ असतो ते कोन एकरूप आहेत. कोन बी आणि कोन एम ची खूण सारखी आहे म्हणजेच ते कोन समान मापाचे आहेत म्हणजेच एकरूप आहेत. कोन सी आणि कोन एन एकरूप आहेत हे दिलेलं आहे आकृतीमध्ये. म्हणून आपण म्हणू शकतो की त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलएमएन. आता जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात, को समरूपतेनुसार इथे समरूप झालेले आहेत, तेव्हा त्यांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात. म्हणजे संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजेच गुणोत्तर लिहिताना क्रम महत्वाचा आहे. AB छेद LM, BC छेद MN बरोबर AC छेद LN. ही तीनही गुणोत्तरे समान आहेत म्हणजेच संगत बाजू प्रमाणात. Now let us learn tests of similarity of triangles. There are 4 tests. Let us see first test. A similarity test means angle test. What is angle test? Now consider these two triangles, triangle ABC and triangle LMN. In these two triangles, angle A is congruent to angle L, angle B is congruent to angle M, and angle C is congruent to angle N. Means the corresponding angles of these two triangles are congruent. Then we say that the two triangles are similar by AAA similarity test. And whenever the two triangles are similar, then their corresponding sides are in proportion, means the ratios of corresponding sides are equal. Means we can write AB upon LM is equal to BC upon MN is equal to AC upon LN. While writing the ratios of corresponding sides, the sequence of letters is very important. So if I take AB, we must have to take LM. BC is corresponded with MN and AC is corresponded with LN. So one-to-one correspondence between the vertices is very important while writing the angles as well as the sides. So here the two triangles are similar by AA test because the 3 angles of first triangle is congruent to the 3 angles of the second triangle. So these corresponding angles are congruent in both the triangles. So these two triangles are similar by AAA test. आता दुसरी टेस्ट पाहूया को समरूपता कसोटी म्हणजे कोन समरूपता कसोटी. AA सिमिलॅरिटी टेस्ट. यासाठी इथे आकृती विचारात घेऊया. इथे 2 त्रिकोण दिलेले आहेत PQR आणि CQD. इथे सारख्या कोनांनी 2 कोन दाखवलेले आहेत. हा कोन PQR आणि या त्रिकोणातला कोन CQD हे दोन्ही एकरूप आहेत कारण इथे दिसतायत आकृतीमध्ये हे विरुद्ध कोन आहेत.
विरुद्ध कोन नेहमी समान मापाचे असतात, एकरूप असतात. आणि कोन पी आणि कोन सी देखील एकरूप दिलेला आहे, सारख्या कोनाने तो दाखवलेला आहे. म्हणजेच इथे या त्रिकोणातले दोन कोन दुसऱ्या त्रिकोणातली अनुक्रमे दोन कोनांशी संगत कोनांशी एकरूप दिलेले आहेत, तेव्हा ते दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप असतात. म्हणजेच इथे आपण सिद्धता अशी लिहू शकतो, त्रिकोणांची नावं लिहिताना एकाच एक संगतीनुसार लिहायची आहेत. मग एकाच एक संगती लिहिण्यासाठी या सारख्या खुणांचा उपयोग करायचा आहे. मग इथे मी जर या त्रिकोणाचं नाव लिहिलं PQR, तर या त्रिकोणाचं नाव मला CQD असंच लिहावं लागेल, कारण इथे खुणांचा वापर करून आपण ही नावं एकाच एक संगतीनुसार अचूकपणे लिहू शकतो. म्हणजेच इथे त्रिकोण PQR व त्रिकोण CQD मध्ये PQR एकाच एक संगत, CQD अशी एकाच एक संगती आहे. आणि कोन P एकरूप कोन C गणितात दिलेला आहे, म्हणजेच आकृतीत दाखवलेला आहे, म्हणजेच दिले आहे. आणि हा जो कोन आहे इथे मी हा कोन 3 अक्षराने लिहितोय, कारण Q जवळ 4 कोन झालेले आहेत. म्हणून इथे प्रत्यक्ष नेमका कोणता कोन आहे हे अचूकपणे समजावं, नेमकेपणानं तो कोन समजावा, म्हणून आपण इथे 3 अक्षराने कोन लिहितोय. म्हणजे कोन PQR हा या त्रिकोणातला कोन आहे, मग त्याच्याशी एकरूप असलेला तिकडचा संगत कोन आहे CQD, ते मी इथे लिहिलंय. कोन PQR एकरूप कोन CQD, याला आधार दिलेला आहे विरुद्ध कोन. म्हणजेच एका त्रिकोणातले दोन कोन हे अनुक्रमे दुसऱ्या त्रिकोणातील दोन संगत कोनांशी एकरूप आहेत. म्हणजेच हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहेत असे म्हणतात. म्हणजेच त्रिकोण PQR समरूप त्रिकोण CQD. आणि एकदा दोन त्रिकोण समरूप झाले की आपल्याला माहिती आहे की त्यांचे संगत कोन एकरूप असतात आणि संगत बाजू प्रमाणात असतात. संगत बाजू प्रमाणात म्हणजेच त्यांची गुणोत्तरे आपल्याला लिहायची आहेत. गुणोत्तर लिहिताना क्रम महत्वाचा आहे. PQ छेद CQ बरोबर QR छेद QD आणि PR छेद CD, ही तिन्ही गुणोत्तरे समान आहेत, कारण संगत बाजू प्रमाणात असतात. नाउ let us see second test, AA similarity test, angle similarity test. Consider these two triangles, triangle PQR and triangle CQD. In these two triangles, angle P is congruent to angle C. It is given in the figure with identical marks. And angle Q means angle PQR is congruent to angle CQD. So these two angles are congruent because these two angles are vertically opposite angles. And we know the property, the vertically opposite angles are always congruent. So in these two triangles, the two angles of this triangle is congruent to the two corresponding angles of another triangle. So these two triangles are similar by AA test. So let us write the proof. In triangle PQR and triangle CQD, we have to write the names of triangle as per the one-to-one correspondence. So here PQR is corresponded with CQD. While writing the correspondence, we have to use these identical marks. With the help of these identical marks, it is very easy to write the names of triangles according to their correspondence. So triangle PQR, if I write triangle PQR, I have to write its name as per the one-to-one correspondence as CQD. So I write here in triangle PQR and triangle CQD. PQR and CQD. In these two triangles, PQR is corresponded with CQD. Angle P is congruent to angle C. It is given. And this angle I write here with 3 letters. Angle PQR congruent angle CQD. So two angles of this triangle is congruent to the two corresponding angles of another triangle. So these two triangles are similar by AA similarity test. So I write here triangle PQR similar triangle CQD by AA similarity test. And when the two triangles are similar, we can write their corresponding sides are in proportions, means
their ratios of corresponding sides are equal. So I can write the ratios of corresponding sides as PQ upon CQ is equal to QR upon QD is equal to PR upon CD. So their corresponding sides are in proportion. आता आपण तिसरी कसोटी पाहूया, बा को बा कसोटी, म्हणजेच बाजू कोन बाजू समरूपता कसोटी. यासाठी आपण दोन त्रिकोण विचारात घेऊया. त्रिकोण KLM आणि त्रिकोण RST या दोन त्रिकोणामध्ये कोन L आणि कोन S एकरूप दाखवलेले आहेत. सारख्या कोणांचा अर्थ आहे ते कोन एकरूप आहेत. आणि KL 4 आहे, RS 2 आहे, ML 3 आहे आणि TS 1.5 आहे. मग आता या दोन त्रिकोणामध्ये एक एक कोन यांचा एकरूप आहे आणि उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत, जो कोन दिलेला आहे त्याच कोनांच्या बाजू दिलेल्या आहेत. म्हणजे ज्या दोन बाजू दिलेल्या आहेत त्यांनीच समाविष्ट केलेला कोन दिलेला आहे. इथे पण ज्या दोन बाजू दिलेल्या आहेत त्यांनीच समाविष्ट केलेला कोन दिलेला आहे. मग इथे जर दोघांचे संगत कोन एकरूप आहेत आणि ज्या बाजू दिलेल्या आहेत त्यांची गुणोत्तरे जर समान आली असतील तर आपण म्हणू शकतो की हे दोन त्रिकोण बाको-बा कसोटीनुसार समरूप आहेत. मग तेच आपण इथे तपासून पाहूया. त्रिकोण KLM व त्रिकोण RST मध्ये नावं लिहिताना एकास एक संगतीनुसार लिहायची आहेत. KLM एकास एक संगत RST. मग आता कोन KLM एकरूप कोन RST हे दोन्ही कोन एकरूप आहेत हे आकृतीत दिलेलं आहे, सारख्या कोणांनी दर्शवलेलं आहे. सारख्या कोणांचा अर्थ असतो मापे समान, म्हणजे हे दिले आहे. आता यांची गुणोत्तरे चेक करूया. KL छेद RS किमती दिलेल्या आहेत 4 आणि 2. मग 4/2 भाग गेला बे के बे बे 2 4, म्हणजे पहिलं गुणोत्तर आलं KL छेद RS 2, याला मी म्हणतोय विधान 1. आता दुसरं गुणोत्तर पाहूया. LM छेद ST म्हणजेच 3/1.5. 1.5 ने 3 भाग गेला, 1.5 2 3 म्हणजेच उत्तर आलं 2. मग विधान 1 आणि 2 मध्ये लक्षात येते की दोन्ही गुणोत्तरांची किंमत प्रत्येकी 2 आलेली आहे, म्हणजेच ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत. तेच इथे लिहिलंय. उजव्या बाजू समान आहेत म्हणजे डाव्या बाजू पण समान आहेत. KL छेद RS बरोबर LM छेद ST विधान 1 व 2 वरून. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ते त्रिकोण KLM समरूप त्रिकोण RST आहे बाकोबा समरूपता कसोटी. कारण इथे या दोन त्रिकोणामध्ये दोघांचाही एक एक कोन एकरूप आहे आणि जो कोन एकरूप दिलेला आहे त्याच कोनाला समाविष्ट करणाऱ्या बाजूंची गुणोत्तरे पण समान आलेली आहेत. म्हणून आपण हे दोन त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप आहेत असं म्हणू शकतो. मग आता एकदा जर दोन त्रिकोण समरूप झाले की आपल्याला माहिती की त्यांचे संगत कोन एकरूप असतात आणि संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणजेच उर्वरित संगत कोन सुद्धा त्याचे एकरूप आहेत. इथे कोन L आणि कोन S तर एकरूप गणितात दिलेलंच आहे. मग उरलेल्या दोन कोनांच्या जोड्या सुद्धा एकरूप आहेत. मग उरलेल्या दोन संगत कोनांच्या जोड्या अशा आहेत की कोन K चा संगत कोन R आहे, म्हणजे हे दोन्ही कोन सुद्धा एकरूप आहेत. आणि कोन M चा संगत कोन T आहे, मग हे दोन्ही कोन सुद्धा एकरूप असणार आहेत, कारण दोन त्रिकोण समरूप झालेले आहेत. मग दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांचे संगत कोन एकरूप असतात आणि संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतात, म्हणजे संगत बाजू प्रमाणात असतात. गुणोत्तर आपल्याला माहिती आहे कसं लिहायचं. KL छेद RS बरोबर LM छेद ST आणि KM छेद RT. इथे गुणोत्तरे लिहिताना बाजू लिहिताना अक्षरांचा जो क्रम आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तो एकास एक संगतीनुसारच असला पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही बाकोबा कसोटी समजावून घेता येईल. नाउ लेट अस लर्न SAS similarity test, side angle side similarity test. So consider two triangles KLM and triangle RST. Look at the figure. In both the triangles, if we observe carefully, angle L is congruent to angle S. It is given because these are the identical marks in both the triangles. So angle L and angle S are
congruent. And KL is 4, RS having length 2, ML is 3 and TS is 1.5. If we check the ratios of the corresponding sides which are given, if the ratios of the given sides are equal, then we say that these two triangles are similar by SAS test. So write the proof here. In triangle KLM and triangle RST, KLM and RST, we have to write the names of triangle as per the one-to-one correspondence. So KLM is corresponded with RST here. Now KLM, angle KLM is congruent to angle RST. It is given in the figure with identical marks. So these two angles are congruent, this is given. Now we have to check the ratios of the given sides. So corresponding sides are KL is corresponded with RS. So KL upon RS is equal to 4 upon 2. We get the value 2 here. So the value of first ratio is 2, call this is 1. Similarly, we can find the ratio of other given two sides. So LM upon ST, LM is 3 and ST is 1.5. So LM upon ST is equal to 3 upon 1.5. So is equal to 2. 1.5 ones are 1.5, 2s are 3. So here both the ratios are equal because both the ratios have value 2. So from 1 and 2 we can write the two ratios are equal. So KL upon RS is equal to LM upon ST from 1 and 2. So in this figure, in both the triangles, there one angle is congruent in each of the triangle and the given two sides are in proportion, means their ratios are equal. So we can say that triangle KLM similar triangle RST by SAS similarity test. And once the triangles are similar, we know that their corresponding angles are congruent. So here only one angle is congruent to another triangle is given. So angle L is congruent to angle S, it is given. So remaining two pairs of angles are also congruent. So angle K is congruent to angle R and angle M is congruent to angle T. So angle K congruent to angle R, angle M congruent to angle T, because the corresponding angles are congruent. And the ratios of corresponding sides are in proportion. So KL upon RS is equal to LM upon ST is equal to KM upon ST. So these three ratios are also equal. So we can write here the corresponding angles are congruent. Corresponding angles are congruent and corresponding sides are in proportion, means their ratios are equal. आता आपण बा समरूपता कसोटी समजून घेऊ, म्हणजे बाजू 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 समरूपता कसोटी. यासाठी आपण दोन त्रिकोण विचारात घेऊया. त्रिकोण PQR याच्या 3 बाजू दिलेल्या आहेत आणि त्रिकोण XYZ याच्याही 3 बाजू दिलेल्या आहेत. मग आता तिन्ही बाजू दिल्या आहेत म्हणून लगेच आपल्याला म्हणता येणार नाही की हे दोन त्रिकोण बा कसोटीनुसार समरूप आहेत म्हणून. त्यासाठी आपल्याला या तिन्ही संगत बाजूंची गुणोत्तरे समान येतात का हे आपल्याला पहिलं तपासून घ्यावं लागेल. मग त्यासाठी आपण या तिन्ही बाजूंची गुणोत्तरे आपण पाहूया की समान येत आहेत का. मग यासाठी त्रिकोण PQR व त्रिकोण XYZ मध्ये सिद्धता कशी लिहायची, तर दोन त्रिकोणांमध्ये अशी सुरुवात करायची. ही नावं लिहिताना एकास एक संगतीनुसार लिहायची आहेत. मग एकास एक संगती आहे PQR, एकास एक संगत XYZ. मग आता यांची संगत बाजूंची गुणोत्तरे चेक करूया. PQ छेद XY किमती गणितात दिलेल्या आहेत. PQ ची आहे किंमत 1.5 आणि XY ची किंमत आहे 3.
मग 1.5/3 म्हणजेच उत्तर आलं 1/2, याला म्हणतोय मी विधान 1. दुसरं गुणोत्तर चेक करूया, QR/YZ म्हणजेच किंमत आहे 2 आणि 4, 2/4 म्हणजे भाग गेला 2/4, उत्तर आलं 1/2, याला म्हणतोय मी विधान 2. आणि तिसरं गुणोत्तर संगत बाजूंचं पाहिलं की PR/XZ म्हणजेच किंमत दिलेली आहे 2.5 आणि 5, भाग गेला 2.5 म्हणजे 1/2. मग इथे तीनही गुणोत्तरांची किंमत 1/2 प्रत्येकी आलेली आहे, म्हणजेच तिन्ही गुणोत्तरे समान आहेत. तेच आपण इथे लिहिलंय, ही तीनही गुणोत्तरे समान आहेत, म्हणजेच PQ/XY बरोबर QR/YZ बरोबर PR/XZ विधान 1, 2, 3 वरून. मग आता तीनही गुणोत्तरे समान आली आहेत, म्हणजेच आपण म्हणू शकतो की हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत बा समरूपता कसोटीनुसार. म्हणजेच दोन त्रिकोण बा कसोटीनुसार समरूप केव्हा असतात, जेव्हा त्याच्या तीनही बाजूंची गुणोत्तरे ही समान असतात. अशी तीनही गुणोत्तरे समान यायला पाहिजेत, संगत बाजूंची गुणोत्तरे, तरच आपण म्हणू शकतो की हे दोन त्रिकोण बा कसोटीनुसार समरूप आहेत. मग आता दोन त्रिकोण समरूप झालेच आहेत बा समरूपता कसोटीनुसार. तर दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा आपल्याला माहिती आहे की त्यांचे संगत कोन एकरूप असतात. मग कोन P चा संगत कोन X आहे म्हणजे ते एकरूप आहेत. कोन Q चा संगत कोन Y आहे आणि कोन R चा संगत कोन Z आहे, म्हणजे हे संगत कोन सुद्धा त्यांचे एकरूप असणार आहेत. इथे संगत बाजूंची गुणोत्तरे तर मुळातच समान आहेत, हे आपण वरती पाहिलेलं आहे. मग संगत बाजूंची गुणोत्तरे समान आहेत म्हणूनच आपण म्हटलं की बा कसोटीनुसार ते दोन त्रिकोण समरूप आहेत. मग दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजेच त्यांचे संगत कोन पण एकरूप असतात. नाउ लेट अस सी SSS similarity test, means side similarity test. Consider these two triangles, triangle PQR and triangle XYZ. Here all the three sides of each triangles are given. PQ is 1.5, QR is 2, PR is 2.5, and in triangle XYZ, XY is 3, YZ is 4 and XZ is 5. Now here all the three sides of each triangles are given, but we have to check whether the ratios of all these corresponding sides are equal or not. If the ratios of all the corresponding sides are equal, then we can say that these two triangles are similar by SSS test. So let us check whether the ratios are equal or not. So let us start the proof. In triangle PQR and triangle XYZ, PQR is corresponded with XYZ. This is the one-to-one correspondence between the vertices of these two triangles. Let us check the ratios of corresponding sides. PQ upon XY. This is the first pair of corresponding sides. So PQ upon XY, values are given 1.5 and 3. So 1.5 upon 3 is equal to 1 upon 2. Call this is 1. Now check the second ratio of corresponding sides, QR upon YZ. So QR is 2 and YZ is 4. So 2 upon 4 is equal to 1 upon 2. 2 ones are 2, 2 twos are 4. So 1 upon 2, call this is statement 2. Now check the third ratio of corresponding sides. The remaining corresponding sides are PR upon XZ. So values are given 2.5 upon 5. So answer is 1 upon 2. Call this is statement 3. So from all these three statements 1, 2 and 3, we get that each ratio have value 1 upon 2. So all the ratios are equal. Means PQ upon XY is equal to QR upon YZ is equal to PR upon XZ from 1 to 3. Because all these three ratios are equal, having value 1 upon 2 each. So we can say that here the corresponding sides are in proportion, means the ratios of corresponding sides in both the triangles are equal. So these two triangles are similar by SSS similarity test. So once the triangles are similar, we know that
the corresponding angles are congruent. So angle P and angle X are corresponding angles, so they are equal. Angle Q is corresponded with angle Y, so Q and Y angles are also congruent, and angle R and Z are also congruent, so corresponding angles are congruent. Here we can write the reason here. So in this way we have learned all the 4 tests of similarity. Now let us learn the properties of similar triangles. समरूप त्रिकोणांचे गुणधर्म. रिफ्लेक्सिव्हिटी, परावर्तनता, म्हणजे प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो. Each triangle is similar to itself. Means symbolically we can write triangle ABC similar triangle ABC. Each triangle is similar to itself. प्रत्येक त्रिकोण स्वतःशी समरूप असतो. सेकंड प्रॉपर्टी इज सिमेट्री, सममितता. दुसरा गुणधर्म आहे सममितता. म्हणजे जर पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल तर दुसरा त्रिकोण पहिल्याशी समरूप असतोच. म्हणजे इफ फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू सेकंड ट्रायंगल, देन second triangle is similar to first. In symbols we can write if triangle ABC is similar to triangle PQR, then triangle PQR similar to triangle ABC. म्हणजे जर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR असेल तर त्रिकोण PQR हा त्रिकोण ABC शी समरूप असतोच. असा हा सममितता गुणधर्म आहे. तिसरा गुणधर्म आहे ट्रान्झिटिव्हिटी, म्हणजे संक्रमकता. इथे 3 त्रिकोण आहेत. जर पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल आणि दुसरा त्रिकोण जर तिसऱ्याशी समरूप असेल तर याचा अर्थ आहे पहिला आणि तिसरा पण समरूप असतात, म्हणजेच 3ही त्रिकोण समरूप असतात. म्हणजेच इफ फर्स्ट ट्रायंगल इज सिमिलर टू सेकंड ट्रायंगल अँड सेकंड ट्रायंगल इज सिमिलर टू थर्ड, इट मीन्स दॅट फर्स्ट अँड थर्ड both the triangles are also similar. It means that all the three triangles are similar. So if triangle ABC is similar to triangle PQR and triangle PQR similar to triangle XYZ, then triangle ABC is similar to triangle XYZ. म्हणजे इथे जर पहिला त्रिकोण दुसऱ्याशी समरूप असेल आणि दुसरा जर तिसऱ्याशी समरूप असेल तर पहिला आणि तिसरा पण समरूप असतात. म्हणजेच इथे आपण चिन्हात असं लिहिलेलं आहे की त्रिकोण ABC जर त्रिकोण PQR शी समरूप असेल आणि त्रिकोण PQR जर त्रिकोण XYZ शी समरूप असेल तर ABC आणि XYZ सुद्धा समरूप असतात. तर अशा या 3 गुणधर्मांचा उपयोग आपल्याला पुढे काही उदाहरणं सोडवताना होणार आहे.